डॉक्टर बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी राहुरीचे सुपुत्र आणि उद्योजक विजयकुमार सेठी यांनी तब्बल 1 कोटी रुपयांची मुदत ठेव कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्या स्वाधीन केली आहे। रविवार 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी राहुरी येथे सेठी यांच्या निवासस्थानी हा धनादेश सुपूर्द करण्यात आला। सेठी म्हणाले, डॉक्टर तनपुरे साखर कारखाना आमच्या कुटुंबाचा भाग आहे। आमचे बालपण इथेच गेले। आमच्या वडिलांची इच्छा होती की या कारखान्याचं गतवैभव पुन्हा यावं। तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही हा खारीचा वाटा उचललाय। त्यांनी पुढे सांगितले, आमचे वडील येथे कपड्यानिशी आले होते। तनपुरे कुटुंब आमचे पालक होते। या कारखान्याची अवस्था पाहून मनाला वेदना होते, म्हणून भूमिपुत्र म्हणून आम्ही मागण्याऐवजी देण्याचा निर्णय घेतला। धनादेश स्वीकारताना अध्यक्ष अरुण तनपुरे भावनिक झाले। त्यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने सेठी परिवाराचे आभार मानले। या प्रसंगी संजय सेठी, बादल सेठी, शिवाजीराव कपाळे, दीपक त्रिभुवन, ऋषभ लोढा, दत्तात्रय दरंदले, प्रशांत वाबळे, प्रकाश सोनी, डॉक्टर संदीप मुसमाडे, नंदू मोरे, रामेश्वर तोडमल, सुरेश नागपाल, अनिल इंगळे, रमेश दुधाडे, दत्तात्रय साळुंके, सतीश कुलकर्णी, कुंदन शर्मा, नितीन डमाळे, साई त्रिभुवन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। राहुरी तालुक्यात या घटनेची चर्चा रंगली असून सेठी परिवाराच्या या उदार उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। SRB न्यूज साठी राजेंद्र उंडे, राहुरी। मदत केली असं नाही म्हणणार, मी माझे आद्य कर्तव्य समजतो। कारण साहेब जसं बोलले आणि माझी भावना होत्या की हा परिवार आहे आमचा। राहुरी कारखान्यामध्ये माझा जन्म झाला, लहानचे मोठे झालो। आमचे वडील एका कपड्यानिशी या ठिकाणी पवनकुमार सेठी स्वर्गवासी आले आणि तो परिवार आमचा मोठा उभा केला। त्यांनी आम्हाला इथं शिकवलं, मोठं केलं। दादासाहेब तनपुरे आणि परिवाराने आमचं पालकत्व घेतलं आणि त्यातनंच आम्ही मोठे झालो। तर मी मदत अशी नाही म्हणणार, हे माझं आद्य कर्तव्य होतं की जिथून आम्हाला शिक्षण मिळालं, जिथून आम्ही मोठे झालो। जसं परिवारामध्ये आई वडील आम्हाला सांभाळतात, तशी ही तनपुरे फॅमिली आणि राहुरी कारखाना ही आमची आई होती। ओके, आणि काही कारणास्तव ज्यावेळेस मुलं मोठी होतात आणि आई वडील आपल्या वृद्धापकाळाकडे जातात, तशीच काही गती आमच्या कारखान्याची झाली आणि आमचा कारखाना थोडासा आजारी पडला, नंतर बंद पडला। तर त्या बंद पडलेल्या कारखान्याला एक आईप्रमाणे, एक वडिलांप्रमाणे त्यांना जसं आपण उपचार करतो त्याच्यावरती त्यांना मदत करत नाही, कारण मदत आपण आई वडिलांना कधीच करू शकत नाही। तर आपण ते माझं कर्तव्य म्हणून मी आज या ठिकाणी जे काही फुलाची पाकळी यांना दिली आणि साहेबांनी ती स्वीकार केली, तर ते आमचं आद्य कर्तव्य होतं। तर आजारीपणातनं हा कारखाना पुन्हा चालू व्हावा आणि जुनं वैभव जे आम्ही पाहिलेलं आहे ते निश्चितच तनपुरे कुटुंबीय, इथले सभासद, सगळे काही आमचे शांती चौक मित्रमंडळ, राहुरी फॅक्टरीचे सर्व नागरिक मिळून याला सपोर्ट करतील। आणि मी आव्हान करेल, माझ्यासारखी जी या कारखान्यावरती इथनं आपला जन्म झालाय, आपण भूमिपुत्र आपण म्हणवतो, तर खऱ्या अर्थाने भूमिपुत्रांचं हे काम आहे की जर आपण सुजलाम सुफलाम दुसरीकडे आपण व्यवसाय करतोय, चांगली आपली भरभराट आहे, तर या कारखान्याला, या आपल्या आईला या ठिकाणी उपचार करून पुन्हा ते यंत्रांचा घरघरत असलेला आवाज स्ट्रॉंगली, त्या कारखान्याची आम्ही मोलॅसिसचा सेंट घेऊन मोठे झालो। त्या कारखान्याच्या चिमणीमधनं तो जो धूर येतो आणि त्याची जी काजळी आमच्यावरती पडली ती आम्ही विसरलो नाही साहेब। त्याच्या भोंग्याच्या आवाजाने आम्ही उठायचो आणि शाळेमध्ये जायचो। तर तसं सगळ्यांनीच भरभरून येऊन या आपल्या आईच्या उपचारासाठी आणि मदत करून सगळ्यांनी पुढे जावं। सगळ्यांना मी याचं आवाहन करतो की सगळ्यांनी भरभरून द्यावं आणि साहेबांवरती सगळ्या तालुक्याने विश्वास टाकलेला आहे, त्यांच्याकडे धुरा दिलेली आहे। हे भगीरथ प्रयत्न आहेत खरंच म्हणेल मी, हे सोपं नाही एवढं। तर त्यांच्याबरोबर सगळ्यांनी उभं राहून या कारखान्याचं भवितव्य पुन्हा आणावं, त्याच्यामध्येच आम्हाला आमचं सार्थक झाल्यासारखं वाटेल। चेक देताना तुम्ही खरं तर भावनिक झाला, तो आनंद होता की दुःख होतं? कारखाना ते मला वडील आठवले, वडील माझ्या आता 2.5 वर्षापूर्वी गेले। शेवटचा काळ इथेच घालवला त्यांनी आणि ते नेहमी आम्ही कारखान्यावरनं जेव्हा यायचो, मी म्हटलं ना, एक कपड्यानिशी आम्ही लोक इथं आलो आणि त्यांनी हे सगळं, ते नेहमी मला म्हणायचे, अरे विजू यार सब इतना करता है, अपना हेलिकॉप्टर ले लिया, ये कर लिया, ये अपनी फॅक्टरी कब सुरू होगी, हा कारखाना कधी सुरू? हजारो कुटुंब या ठिकाणी आणि इतक्या आठवणी आहेत त्या कारखान्यावरच्या। त्या कॉलनीमधनं आता अंगावर काटा येतो माहितीये का, असं म्हणजे इतका त्रास होतो आम्हाला ते पाहताना। आणि हे सगळंच यातनं बाहेर पडण्यासाठी तनपुरे साहेबांच्या मागे आम्ही सगळे उभे आहोत।
तर ती एक भावनिक तो क्षण होता की वडिलांनी नेहमी मला सांगितलेलं आहे की आपल्याकडे जेव्हा कधी तुझी परिस्थिती निर्माण झाली किंवा काही झालं तर ह्या कारखान्याच्या पुन्हा ते भवितव्य येण्यासाठी काही मदत करू शकलास तर कर. तर आई वडिलांचे ते आशीर्वाद आणि त्यांचं ते म्हणणं आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न केला. शेती परिवार राहुरी कारखान्याच्या परिसरामध्ये राहायला आला आणि बरेच दिवस त्यांनी त्या ठिकाणी व्यापार केला. आज त्यांचे चिरंजीव त्यांनी डॉक्टर बाबूराव अबोजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याला 1 कोटी रुपयाची ठेव त्या ठिकाणी दिलेली आहे. आज जरी हा कारखाना बंद असला तरी संचालक मंडळींच्या वतीने मी 1 कोटी रुपये या ठिकाणी स्वीकारलेले आहेत. आपण व्यवसाय करतात व्यवसाय त्यांनी केला, अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवसाय केला आणि विजय शेट्टी यांनी पुण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी चांगला व्यापार त्या ठिकाणी केला. परंतु ज्या ठिकाणी आपण जन्मलोय, ज्या ठिकाणी वाढलोय, ज्या गावात वाढलोय आणि ज्या कारखान्याच्या याच्यामुळं आपलं त्या ठिकाणी उत्कर्ष झाला ही भावना ठेवून त्यांनी या कारखान्यासाठी काहीतरी करायचं या ठिकाणी मनोदय या ठिकाणी व्यक्त केला आणि 1 कोटी रुपयाचा चेक या ठिकाणी दिलेला आहे. त्यांचाही मी मनपूर्वक तनपुरे परिवाराच्या वतीने त्याचबरोबर या राहुरी तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू असतील, सभासद असतील, बिगर सभासद असतील, कामगार असतील यांच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. या मदतीमुळं आम्हा संचालकांना मोठं शक्तीचं बळ त्या ठिकाणी आलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की यापासून प्रेरणा घेऊन या तालुक्यातील जी काही मंडळी असतील ते सगळे आम्हाला त्या ठिकाणी योग्य सहकार्य त्या ठिकाणी करतील. ते पैशाचं सुद्धा त्याच्या व्यतिरिक्त या कारखान्याला चालू झाल्यानंतर ऊस देणं हे सर्वात महत्वाचं आहे. कारण शेवटी 500 कोटीचं कर्ज आपल्याला काही दिवसामध्ये फेडायला लागणार आहे. त्याचं व्याजाचा भुर्दंड त्या ठिकाणी पडणार आहे आणि जर क्रशिंग त्या ठिकाणी झालं नाही, जास्त क्रशिंग झालं नाही तर आपल्याला भाव त्या ठिकाणी देता येणार नाही किंवा मग तो कारखाना पुन्हा अडचणीत त्या ठिकाणी येईल. परंतु आता ही शेवटचीच त्या ठिकाणी संधी सभासदांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. मी निश्चितच आम्हाला खात्री आहे की आपण हा कारखाना चालवण्यासाठी निश्चितच यश त्या ठिकाणी आम्हाला मिळेल. पुनश्च एकदा शेती परिवाराला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझे तालुक्याचा वैभव ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.